कोणाला मिळणार? वरच्या लेवलनी चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ती मंडळी सगळे ठरवणं आमची मागणी आहे, आमच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची. परंतु जो काही निर्णय वरिष्ठ नेते वरच्या पातळीवरती घेतील त्याला आम्ही बांधील आहोत. सूत्रांच्या माहितीनुसार अशी चर्चा आहे की आपल्याला पालकमंत्रीपद आणि अनिकेत तटकरे यांना विधान परिषद मिळणार. आता हे आम्हाला का अजून कळलेलं नाही आहे, कारण काल मी उज्जैनवरनं आलो आणि आज इकडं आलो. आमच्या BLEच्या मीटिंग आहेत त्यासाठी. काल आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाप्रमुख सगळ्यांनी मीटिंग घेऊन त्यांनी मागणी केलेली आहे, मागितलेली आहे आणि ती एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचलेली आहे. आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे काय निर्णय करतील त्याला आम्हाला मान्यता द्यावी लागेल. आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे आणि त्यासह अनेक मंत्री गेलेले होते. तर कांद्याचा प्रश्न होता, परंतु या विधान परिषदचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. नाही, तो दिल्लीचा काय झालं तो आम्हाला नाही माहिती. तुम्हाला कळलं आहे काय? मग तो आम्हाला अजून कळला ना, आम्ही आता विचारतो. रायगडमध्ये शिवसेनेकडनं मागणी आहे, कारण जास्त मतदार आमचे आहेत. 1 नंबरला आम्ही, 2 नंबरला BJP आहे, 3 नंबरला ते आहेत, असं बलाबला आहे. परंतु जे काय आता तिन्ही लोक बसून, तिन्ही पक्षाचे, कारण एका सीटचा हा प्रश्न नाही आहे, 17 सीटचा प्रश्न आहे आणि त्या 17 सीटवरती चर्चा चालू आहे. त्यामध्ये काही ठिकाणी निकालात निघालेल्या आहेत, परंतु 1-2 ठिकाण त्याच्यामध्ये रायगड आणि मला वाटतं पुन्हा या 2-3 ठिकाणच्या काहीतरी अजून चर्चा बाकी आहेत. त्या मला वाटतं आज उद्यामध्ये संपवतो. राष्ट्रवादीमध्ये अनेक तटकरेंचे आग्रही आहेत, आपण काय ठीक आहे ना, तर त्यांनी तिथं त्यांचा आग्रह धरला आहे, आमच्या लोकांनी विकासचा आग्रह धरलेला आहे. मग ते आता बघूया, वरती नेते मंडळी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील.